सद्गुरू मागचा जन्म व तिथली अनंत कर्मे ह्या जन्मातील गतिविधी निश्चित करतात असं तुम्ही म्हणालात. तर ह्यावर थोडे अधिक सांगू शकलात तर हा विषय जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायला आम्हाला मदत होईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आत्तापर्यंत आपण बऱ्याच उदाहरणाने हे पाहायचा प्रयत्न केला, अभ्यासायचा, की तुमची ह्या जन्मातली कर्म ही किंवा ह्या जन्मातले तुमचे गतिविधी म्हणूया आपण. एक शब्द, खरा हिंदी शब्द आहे पण तो आपण वापरू इथे. हे बरेचसे मागच्या जन्मातनं येत असतात. बऱ्याचशा प्रमाणात त्याच्यावर मागच्या जन्मातल्या कर्मांचा, त्यावेळच्या तुमच्या स्वभावाचा, त्यावेळेला तुम्ही केलेल्या अनंत गोष्टींचा पगडा पडलेला असतो. विषय कुठे, तुम्ही आता आणखीन थोडं एलॅबोरेट करायला सांगितलं आहे. तर आपण असं बघूया की पत्रिका म्हणजे काय, तर ग्रहांची राशीवर मांडणी, ग्रहांची स्थानवर मांडणी आणि इतर गोष्टी, त्यांच्या एकमेकांवर असलेले आस्पेक्ट म्हणा किंवा दृष्टी म्हणा, त्यांच्या कंजंक्शन्स म्हणजे युती म्हणा, अशा अनंत गोष्टी त्याच्यामध्ये असतात. मग हे सगळं कशासाठी झालं आहे, तर अनंत जन्म तुम्ही घेतलेत मानव योनीसुद्धा आणि आधीचे पण जन्म आहेत. ह्याच्यातली बरीचशी अनरिकन्साइल्ड कर्म कशी काय फक्त 12 घरांमध्ये आणि 9 ग्रहांमध्ये कशी दाखवायची, म्हणून हे अनंत प्रकारच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन पत्रिकेमध्ये असतात. तर एकाच वेळेस जन्माला आलेले अनंत जीव एकाच प्रकारचं आयुष्य जगत नाहीत, हे आपण ऐकलं मागच्या वेळेला. कसं होतं की तुम्ही समोर आला तरी अनंत गोष्टी समजत असतात आणि तुम्ही समोर नाही आलात, नुसतं तुम्ही फोनवरनं बोललात तरीसुद्धा आम्हाला तुमचा स्वभाव आणि त्याच्याशी निगडीत अनंत गोष्टी समजतात. माझे बरेचसे क्लायंट आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाबाहेरूनसुद्धा असतात. ते फोन करतात, फोनवर बोलतात, बऱ्याच गोष्टी ते सांगायचं टाळतात किंवा लपवतात. पण ते जेव्हा बोलत असतात तेव्हा बऱ्याच गोष्टींचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्याच्यापेक्षाही जास्त किंवा ते नुसती जन्मतारीख विचारली तरी 70-80% त्या व्यक्तीबद्दल समजून येतं की ह्याने आत्तापर्यंत काय काय केलं असेल आणि हा पुढे काय काय करणार. त्यांची जन्मतारीख ऐकली नाही आणि नुसता जरी त्यांचा आवाज आणि त्यांचं बोलणं ऐकलं तरी कळतं की ह्यांची जन्मतारीख साधारण कशी असेल, त्याच्यामध्ये कुठला आकडा नसेल अजिबात किंवा कुठला जास्त असेल आणि हे आत्ता काय करत असतील. बऱ्याच वेळेला फोटो बघूनसुद्धा इंट्युशन्स येतात आणि मी सांगतो सगळ्यांना की ह्या व्यक्तीचं आयुष्य असं असं चाललं आहे. तर हे आता अनेक वर्षांचा अभ्यास आहे. तुम्ही म्हणताय की हे जास्त समजून घ्यायचं आहे. तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे कसं आहे की तुम्ही जेव्हा काही एखादी गोष्ट करत असता त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की माझ्या डोक्यात काय चाललेलं आहे हे फक्त मलाच माहिती. ते तसं नाही आहे. आपला देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. विज्ञानाने किती प्रगती केली तरीसुद्धा ह्या मटेरियलचा, म्हणजे जी तुमची चामडी, मांस आणि इतर जे अवयव आहेत ते ज्या मटेरियलचे बनले ते मटेरियलच अजून विज्ञानाला बनवता आलं नाही आहे. ते क्लोनिंग करू शकतात, ते आणखीन 100 गोष्टी करू शकतात, पण मानवी देह जसा बनला आहे तसं बनवू शकत नाहीत आणि त्याच्या आतल्या सगळ्या ज्या सिस्टीम्स लागलेल्या आहेत त्याही करू शकत नाही. तिथे मानवी बुद्धी तोकडी पडत. तर तुम्ही जेव्हा एखादा विचार करत असताना तेव्हा तुमच्याबरोबर तुमच्या आजूबाजूला पसरलेलं अथांग अदृश्य जगत तुम्हाला जाणत असतं. ते गाणं आहे ना, मैं ऐसा क्यों हूँ, ते आमच्यापाशी उलगडत असतं. तुम्ही आणि तुमचे विचार करण्याची पद्धत घरात आणि दारात दोन्हीकडे तुम्हाला सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दाखवत असते. तोच दृष्टिकोन तुमच्या हरेक कार्यात, वागण्यात परिणाम करत असतो. त्यांचे परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स व आनंद. आयुष्य एका सरळ रेषेतच चाललेलं असतं. त्याला आपण जसा रिस्पॉन्स देतो तसा परिणाम बदलत जातो. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्री व पुरुषाने एखादा पदार्थ बनवायला घेतला, गोडाचा शिरा बनवायचा आहे त्यांना, आणि आयत्या वेळेत त्यांनी त्यांचं मत बदललं आणि त्यांना तिखट शिरा किंवा उपीट खावंसं वाटलं म्हणून त्यांनी आयत्या वेळेला काही चेंजेस केले. तर त्या पदार्थाची चव ॲज एक्सपेक्टेड नाही होणार आहे, जशी तुम्हाला अपेक्षित अशी नाही होणार आहे, कारण आयत्या वेळी केलेले चेंजेस जे आहेत ते चव बिघडवणार. मग 4 लोक सांगणार की नाही, नेहमीसारखं नाही झालं. याचा अर्थ काय होतो की तो पदार्थ आहे तोपर्यंत तुम्ही थोडंसं मॅनेज करू शकता, खाल नाही तर टाकून द्या. व्हॉट अबाउट युअर लाईफ, तुमच्या आयुष्याबद्दल काय कराल. तर
कोण कसा रिस्पॉन्स देईल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वभावावर अवलंबून असतं. 84 लक्ष योनीतून प्रवास करत जीव मानवी जीवनात जन्म घेत असतो. प्रत्येक योनीत त्याने किती काळ काढला आहे आणि त्याचे काय काय इम्प्रिंट्स तो जेव्हा प्रथम मानवी जन्माला आला तेव्हा घेऊन आला आणि त्यातले किती अजून राहिलेत आणि किती मिटले गेलेत, हे सगळं जे टॅब्युलेशन आहे, ह्या सगळ्याचं जे गणित आहे ते कुंडलीमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. आणि त्यामुळे मी परत परत ते सांगतो की कोणी म्हणतं की आम्ही ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेलो, तर भविष्य नाही, तो भूतकाळ आहे तुमचा. मैं ऐसा क्यों हूँ त्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. अनरिकन्साइल्ड कर्म म्हणजे काय, जी त्या वेळेला निचरानं झालेली कर्म जी आहेत ती मागच्या जन्मातून घेऊन तुम्ही आलेले असता. मागच्या जन्मी जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी ज्ञानाच्या प्रगल्भ अवस्थेत गेलेला एखादा जीवात्मा नवीन जन्मात त्या ज्ञान लालसेला पूरक अशा कुटुंबात जन्म घेतो, ना की कुठल्या विरुद्ध वातावरण असलेल्या कुटुंबात. ही एक जनरल एक्सपेक्टेशन आहे की त्याने असं करावं. याच्या विरुद्ध केव्हा होतं तर त्याची कर्म त्या जन्मात जर काही चुकीची झाली असतील तर त्याच्या मनाविरुद्ध त्याला त्या कर्मांचंही प्रायश्चित्त भोगण्यासाठी विरुद्ध कुटुंबात जन्माला घातलं जातं. तसंच एखादा सट्टाबाजारी मागच्या जन्मी ती हौस उराशी बाळगून मृत्यू पावलेला असतो. एखादा जीव कोल्हा लांडग्याच्या योनीनंतर डायरेक्ट मानवाच्या जीवनात येतो. ते जे गुण आहेत बेरकी असलेल्याचे ते घेऊन येतो. तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो तशीच पूरक फॅमिली शोधतो. ही सामान्य उदाहरणं आहेत. हे असंच आहे असातला पण प्रकार नाही. ही एक तुम्हाला विषय समजावा म्हणून तुम्ही विचारले म्हणून ते सांगितलं जात आहे. आपण मगाशी बघितलेला एखादा ज्ञानाच्या प्रगल्भ अवस्थेत असलेला जीवात्मा त्या जन्मात त्यांनी जर अहंकार आणि मदाने इतरांना दुखावलं असेल, इतरांचा अपमान केला असेल, पैसा उकळला असेल, परत जन्म घेताना समीकरणं पूर्ण बदललेली असतात. त्याचं ज्ञान लोप नाही पावत, पण तो परिस्थितीने विकलांग असतो. त्याच ज्ञानाचा फक्त पोट भरण्या एवढाच उपयुक्त करू शकतो किंवा आणखी अनंत कॉम्बिनेशन होऊ शकतात. दुसऱ्या उदाहरणातला सट्टाबाजारी जर गतजन्मात एखाद दुसरे लोकोपयोगी काम करून गेला असेल तर ह्या जन्मी त्याची मूळ वृत्ती जरी बदलली नाही तरी वैभवात लोळतो. आणि तो जो तिसऱ्या उदाहरणातला बेरकई आहे, गतजन्मी त्याने जर अनंत लोकांच्या चहाड्या व इतर वाईट कृत्या करून पोट भरले असेल तर सद्य जन्मात कुठल्याशा संबंध नसलेल्या अशा एखाद्या भयंकर प्रसंगात अडकतो आणि जन्मठेपेपर्यंतची शिक्षा भोगू शकतो. म्हणजे कर्म, या सगळ्याच्या मागे काय आहे तर कर्म आहे. आपण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी फक्त सरळ लेवलला स्वच्छ समजेल अशा परिभाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्याच्या मागे आहे ते कर्म. कर्म म्हणजे काय? कुठलीही क्रिया म्हणजे कर्म. तुम्ही हात वर उचलला तरी कर्म आहे, हात खाली घेतला तरी कर्म. इतक्या सूक्ष्म कर्मापासून ते तुमच्या डोक्यातले विचार, त्याचं तुम्ही केलेलं इंटरप्रिटेशन, त्याप्रमाणे तुम्ही घेतलेली ॲक्शन, हे सगळं कर्मामध्येच येतं बरं का. येत्या काही व्हिडिओमध्ये आपण हे कर्म, संचित प्रारब्ध ह्या सगळ्याचा थोडाफार अभ्यास करू आणि त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात हळूहळू छोट्या छोट्या डोसेसमध्ये ज्योतिष आणि अंकशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न करू. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, सद्गुरू परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.